आदिवासी विद्यार्थ्यांची सुरू आहे परवड. थंडीत कुडकुडतायत विद्यार्थी. प्यायला पाणी मिळत नाही. आंघोळीला जावं लागतंय जवळच्या नदीवर. विद्यार्थ्यांना अशा अवस्थेत ठेवताना लाज वाटत नाही? आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात की शिक्षा भोगण्यासाठी, असा प्रश्न पडावा अशी अवस्था राज्यातल्या आश्रमशाळांची आहे. राज्यातल्या आश्रमशाळांची अवस्था पाहाल तर शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आदिवासी विभागाचा संताप आल्याशिवाय राहणार नाही. आपण आत्ता पाहत आहात ही इमारत कोणत्या चाळीची नाही, तर सुरगण्यातल्या डेल्हारे गावची ही आहे शासकीय आश्रमशाळा. हॉस्टेलची व्यवस्था नसल्यानं पहिल्या मजल्यावर 3-4 खोल्यात विद्यार्थिनींची राहायची सोय केली. प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही, अशा अवस्थेत ही मुलं इथे कशी बशी राहतात. थोडे थंडी वाजते सकाळी सकाळी. किती वाजेपर्यंत थंडी असते? 6:30-7 पर्यंत असते. आंघोळ वगैरे कुठे करता? इथेच नदीवरतीच. नदीवरती? हो. का बरं इथे नाही करत? इथेच ना, इथून पाणी आणतो इकडे. पण मग इथे सोय नाही पाण्याची? आहे, पाण्याची सोय सगळी आहे, पण ते मोटर काढले बाहेर आता. तू किती पासून आहे या शाळेत? इयत्ता 6वी. आता कितीला? 9वी. किती वेळा मिळालं तुला स्वेटर? मला तर नाही मिळालं. अजून एकदा पण नाही मिळालं? नाही. का बरं नाही मिळालं? मला नाही माहीत. नाही माहिती. नाही. रेनकोट मिळालं ते का? नाही, रेनकोट पण नाही. रेनकोट पण नाही? नाही. 3 वर्षात एकदाही नाही मिळालं? नाही. हां. पण तू विचारलं नाही का बरं देत नाही किंवा काय? कोणीच नाही विचारत. मग काय, वेळेत स्वेटर मिळाला नाही म्हणून ही गरीब मुलं थंडीत कुडकुडतायत. ही शिक्षा एवढ्यावर थांबत नाही. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वह्या वर्षाच्या सुरुवातीला नाहीच तर दिवाळीच्या सुट्टीनंतर मिळाल्या. अशी परिस्थिती असताना या मुलांचा अभ्यास होणार कसा, हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडेल पण सरकारला पडत नाही. या विषयावर आश्रमशाळेच्या शिक्षकांनीही थातुरमातुर उत्तर दिली. नाही, लेट दिल्या होत्या आणि इथं शिकवायला सुरू होतं, मग मी घरून मागून घेतले. अच्छा. घरून कुठून कशा मागवल्या? वडिलांना सांगितलं होतं, वह्या म्हटलं पाठवा, आम्हाला शिकवणं सुरू आहे. मग त्यांनी पाठवले, घेऊन आले होते इथं. पाणी मुबलक आहे, फक्त मोटर नादुरुस्त असल्यामुळेच, आणि त्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे. म्हणजे मोटर विद्यार्थ्यांना पण माहीत आहे की मोटरचं काम चालू आहे म्हणून मोटर विहिरीच्या बाहेर काढून ठेवलेली आहे. आज उद्या परवापर्यंत मोटर दुरुस्त होऊन जाईल आणि लगेच पाण्याची व्यवस्था होऊन जाईल. फक्त आता एवढ्यातच बंद झाली म्हणून, नाही तर आतापर्यंत सगळं पाण्याची व्यवस्था होता, मुबलक पाणी आहे. तर गावाला लागूनच नदी आहे. नदीला खूप म्हणजे मोठी अशी नदी नाही, पण पाण्याचे म्हणजे गुडघ्याच्या खालीच पाणी असतो त्याला. आणि तिथे मग कर्मचारीसोबत घेऊन जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे धुणं वगैरे, कपडे वगैरे धुणं किंवा आंघोळीचं थोडं व्यवस्था करतो. मग श्रीमंत बापाची गरीब लेकरं असं राज्यातल्या आदिवासी आणि त्यांच्या पाल्यांविषयी म्हटलं जातं. मायबाप सरकार आदिवासींच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांच्या योजना आखतं. शासनाकडून निधी मंजूर होतो, वितरित होतो, मात्र तो निधी या मुलांपर्यंत पोहोचतच नाही. सरकार शून्य असेल तर त्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहावं. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना मंजूर होतात, निधी मंजूर होतो, त्याची घोषणा होते, मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. आज इथं रियालिटी चेक करताना आश्रमशाळांमधली नेमकी वस्तुस्थिती, नेमकं वास्तव तुम्हाला काय आढळलं? हेमाली, जवळपास आता 30 वर्ष होत आले स्वतंत्र कारभार आदिवासी विभागाचा एका मंत्र्यांच्या माध्यमातून चालू असतो. मात्र अद्यापपर्यंत आदिवासींना त्यांचे जे पाल्य आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळालेल्या नाही आहेत. दरवर्षी 1000 ते 1200 कोटी रुपये केवळ आश्रमशाळांवर खर्च होतो. मात्र आपण 6 महिन्यापूर्वी देखील बघितलं होतं, हिवाळ्यामध्ये मुलं कुडकुडत असतात, त्यांना स्वेटर मिळत नाहीत. खरं तर रेनकोट यावर्षी, मागचा अनुभव पाहता यावर्षी रेनकोट वेळेत मिळतील असं म्हटलं जात होतं. यावर्षी रेनकोट सुद्धा मिळाले नाही. आता स्वेटरच्या बाबतीतही तीच ओरड सुरू आहे. आपण बघितलं, नदी आहे, नदीवर एकतर पाणी प्रदूषित होतं. त्या अशा पाण्यामध्ये हे विद्यार्थी जातात, तिथे आंघोळ करतात. समजा तिथे काही अनुचित प्रकार घडला, काही अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. बुलढाण्यामध्ये जे प्रकरण झालं होतं त्यानंतर नाशिकच्या आश्रमशाळांचा आणि राज्यातल्या आश्रमशाळांचं सर्वेक्षण चालू आहे. ते सर्वेक्षण चालू असतानाच आम्ही गेलो होतो, मात्र तरी देखील आश्रमशाळांची जी अवस्था आहे ती सुधारलेली बघायला मिळालेली नाहीये. संताप येतोय, अक्षरशः खेद देखील वाटतोय की एवढे पैसे येतात, ते पैसे जातात कुठे? ज्यांच्यासाठी सरकार एवढा मोठा खर्च करत आहे त्या शेवटच्या
लाभार्थ्यापर्यंत हा पैसा जाताना दिसत नाही. त्यामुळे यातलं अधिकारी आणि जे ठेकेदार यांचं जे संगनमत आहे, जी वारंवार चर्चा होते, जे आरोप केले जातात वारंवार, ते उघड झालं पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी जे आदिवासी मंत्री आहेत त्यांनी सक्षमपणे हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणं हे तितकंच गरजेचं आहे. नक्कीच तुमच्या या रियालिटी चेक नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी थंडीपासून बचावासाठी स्वेटर देण्यात येतं, पण यावर्षी स्वेटरऐवजी विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये स्वेटरचे पैसे जमा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. ही घोषणा झाली तरी अजूनही नागपूरमधील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसेच जमा झालेले नाहीत. नागपूरच्या कुकडे लेआउट इथं असलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात सुमारे 72 विद्यार्थी राहतात. त्यांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत पैसेच आलेले नाही. स्वेटरचे पैसे दूर, दर महिन्याला मिळणारं विद्यार्थी वेतनही गेल्या 4 महिन्यांपासून मिळालेलं नाही. त्यामुळे या सरकारचा आदिवासी विकास विभाग किती बोगस आहे याचं प्रत्यंतर मिळत आहे. थंडी सुरू झालेली आहे आणि आदिवासी विभागाच्या म्हणण्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे जे आदिवासी विद्यार्थी आहेत, जे हॉस्टेलमध्ये राहत आहेत, वसतिगृहात राहत आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये स्वेटरसाठी पैसे जमा होणार होते. आपण हेच इथे विचारायला आलेलो आहेत आणि यांचा रियालिटी चेक करायला आलेलो आहेत की या आदिवासी विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसा जमा झालेले आहेत की नाही, त्यांनी स्वेटर घेतले की नाही, हे आता आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण आहोत आता आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे नागपूरच्या कुकडे लेआउट येथील या हॉस्टेलमध्ये आपण आलेलो आहोत. नाही सर, आमच्या याच्यात काही असे पैसे वगैरे काहीच आलेले नाहीत. अच्छा, यापूर्वी तुम्हाला स्वेटर कधी मिळालेलं आहे? यापूर्वी आम्हाला कधी स्वेटर वगैरे मिळालेच नाही हॉस्टेलमधून. मला सांगा, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत? नाही सर, आतापर्यंत स्वेटरचे कधीच पैसे जमा झालेले नाही आहे. इव्हन आमचं टायफन सुद्धा वेळेवर जमा होत नसते. आमचं ते स्वेटर तर वेगळाच पार्ट झाला, तो पैसे वगैरे अजूनपर्यंत जमा झालेले नाही आमच्या, कधीच पण नाही झाला आतापर्यंत. मला सांगा, आता अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, यापूर्वी स्वेटर तरी कधी मिळालं का? कधीच नाही मिळालं सर आम्हाला. इव्हन आमच्या बुक्स किंवा आमच्या गोष्टी पण वेळेवर आम्हाला मिळाल्या नाही. जसे एक्झाम बुक्स किंवा प्रिपरेशनसाठी काय करायचं ते वेळेवर मिळालं नाही आम्हाला. अकाउंटमध्ये सर आजपर्यंत पैसे जमा झालेले नाही स्वेटरसाठी. आणि जे स्वेटरचा तर वेगळा विषय आहे सर, पण जे आता आम्हाला पाहिजे नोटबुक जसे झाले, नोटबुक आणि जे साहित्य आहेत कॉलेजला लागणार आहे ते पण वेळेवर नाही मिळत आम्हाला. आणि मिळतात तर ते मग सेशन संपल्यानंतर मिळतात. आणि यापूर्वी कधी स्वेटर मिळालं का तुम्हाला आतापर्यंत? नाही, आजपर्यंत तर कधी स्वेटर नाही मिळालं. कधीपासून हॉस्टेलमध्ये आहे? आता हॉस्टेलला मला 3 वर्ष झालेले आहेत, पण आजपर्यंत कधीच स्वेटर नाही मिळालं हॉस्टेलला. सर, अजूनपर्यंत तर आमच्या अकाउंटमध्ये स्वेटरचे पैसे किंवा रेनकोट, छत्रीचे पैसे अजून जमा झालेले नाहीत. हे 2-3 वर्षापासून फक्त मंत्री महोदयांची घोषणेबाजी होत आहे आणि पेपरवर येत असतं की आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइडच करू, पण अजूनपर्यंत प्रोव्हाइड झालेलं नाही. आणि महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणारा जो निर्वाह भत्ता आहे, स्टायपेंड आहे, तो सुद्धा वेळेवर मिळत नाही. 4-4, 5-5, 6-6 महिन्यांनी एकदाच मिळतं, तेही पूर्ण मिळत नाही. 1 महिन्याचं 5-6 महिन्यानंतर 2 महिन्याचं असं मिळत असतं. तर आमच्या विद्यार्थ्यांनी करायला काय पाहिजे? आणि महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना स्टेशनरी मिळत नाही. आता या ठिकाणी सगळे प्रोफेशनल विद्यार्थी, त्यांना बुक्स नाही, पुस्तकं नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रॉब्लेम आहे हॉस्टेलमध्ये. सोबतच ड्रेस कोडचे पैसे जमा झालेले नाहीत. आणि महत्त्वाचा एक इश्यू आहे सर आपल्या पूर्ण आदिवासी समाजामध्ये, अनएम्प्लॉयमेंट. आपल्याकडे शिकलेले विद्यार्थी भरपूर आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले, PhD पण करतायत आजकाल विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले. पण सर आमच्या विद्यार्थ्यांना जो गायडन्स मिळाला पाहिजे UPSC MPSC साठी, तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. आणि आदिवासी विकास विभाग अशा संस्थांना टेंडर देते आहे की त्या संस्थांनी, जशी एक नाव घेतो उदाहरणार्थ पास म्हणून, प्रीमियर अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, पास, या संस्थेने अजूनपर्यंत एक सुद्धा विद्यार्थी क्लर्क किंवा चपराशी सुद्धा बनवलेलं नाही. तर ते लोक आम्हाला UPSC आणि MPSCचे क्लासेस देत आहेत सर. तर यासारखी दुर्दैवाची बाब कोणती असायला पाहिजे? आपले जे शासकीय कर्मचारी आहेत मोठ्या मोठ्या हुद्द्यांवरचे, त्या लोकांना आदिवासी विद्यार्थ्यांचं काही करायचं नाही. त्यांना फक्त आणि फक्त स्वतःची पोटं भरायची आहेत. बाकी विद्यार्थ्यांचं काय होतं आणि काय नाही त्यांना काय लेणं देणं नाही. विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या. काय सांगाल तुम्ही? आता स्वेटरचे पैसे मिळाले की स्वेटर मिळालं, की जर स्वेटर मिळालं अकाउंटचे मध्ये जर पैसे जमा झाले तर खरंच विद्यार्थी त्यांचा वापर करतील काय? मला नाही वाटत की मुलं स्वेटरसाठी खर्च करतील. त्याच्या बेसिक नीड्स, दुसऱ्या काही गरजा आहेत, साबण आहे, तेल आहेत, ह्या साऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्यावर तो खर्च करू शकतो आहे. तर जर करायचं झालं तर
ह्या गोष्टी लवकर तातडीत करायला पाहिजे होतं. अजून आता नोव्हेंबर संपतो आहे तरी पण अजूनपर्यंत पैसे म्हणजे सरकारने जे घोषित केलेलं अजूनपर्यंत ते आलेले नाहीत. येथील एकही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंतही स्वेटरसाठी पैसे जमा झालेले नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.